सुभाष उत्तम पाटील, गाव वायपूर, शिंदखेडा तालुका, जिल्हा धुळे। ते माझी शेत आहे 5 एकर। 5 एकरावर मी काही टाटा बिगेजचं वाण लावलेलं आहे। ते सर्वात म्हणजे असं आहे की मी यावर्षी लावलेलं आहे ते, पण सर्व शेतकऱ्यांनी लावायचं। बोंड मोठा आहे आणि फवारणी फार कमी लागतो। मी 3-4 फवारण्या कमी मारल्या याला। ते हे वाहन तुम्ही प्रत्येक जण लावायचं, या शेतकरी बांधवांना सांगतो मी। आणि याचायला बी असं बरोबर असं म्हणजे आलू निघून जात होते, याचाला बी आटतो नाही, काही नाही। 40 वर्षापासून कपाशी लावत होतो, पण असं एवढं बोंड मी कधी बघितलं नाही दुसऱ्या कपाशीपेक्षा। एकदम फार मोठा बोंड येतो। आणि टाटा बिगेजचं एक म्हणजे फलधारणा अंगे असतो आणि पानावर लव असतो, त्यामुळे यावर कीटक पडतो नाही, फवारणी कमी लागतो याला। आई कपाशीचं एक काही वैशिष्ट्य आहे की प्रत्येकने लावायचं आणि बोंड मोठं येतो, याचायला एकदम आगत जातो ते आणि वजनदार आहे। त्यामुळे आई कपाशी मी शेतकऱ्यांना सांगिततो प्रत्येकने लावायचंच। टाटा बिगेज म्हणजे मोठं बोंड आहे, याचाला एकदम हलगत जातो, मजुरी कमी लागतो, त्यामुळे व्हरायटी एकदम भारी आहे, फवारणी कमी लागतो। मी एक सांगू इच्छितो ते शेतकरी बांधवांना, आई व्हरायटी टाटा बिगेज शेतकऱ्यांना, प्रत्येक शेतकरी बांधवांनी लावायचं म्हणजे लावायची, कोणीच राहू द्यायचं नाही, प्रत्येकने लावायचा, अनुभव घ्यायचा। त्यावर मी लावलेली